last time we have learned structure of plant, म्हणजे वनस्पतीची रचना बघितलेली आहे. तर त्यात कोणकोणते पार्ट आहेत आपण बघितले. फ्लावर, लीफ, स्टेम, फ्रूट अँड रूट. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, म्हणजे वनस्पतीच्या वर्गीकरणाची आवश्यकता काय. अप टू नाव इन्फॉर्मेशन अबाउट लॅक्स ऑफ प्लांट्स हॅव बीन कलेक्टेड, म्हणजे आता आपल्याकडे लाखो वनस्पतींची माहिती जमा आहे. व्हाईल स्टडिंग द डायव्हर्सिटी इन प्लांट्स दे आर क्लासिफाईड फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स on the basis of the similarities and differences in their structure, their organs and their other characteristics. म्हणजे वनस्पतींचे जे विविध प्रकार आहेत, जे अवयव आहेत, त्यांचे जे वैशिष्ट्य आहे, त्यांच्यामध्ये साम्य आहे, भेद आहे, तर त्याच्या आधारे काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. लाखो ज्या वनस्पती आहेत त्याचं काय केलेलं आहे, वर्गीकरण. तर हे वर्गीकरण कोणी केलेलं आहे. द सायंटिस्ट कॅरोलस लिनियस. द सायंटिस्ट जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव काय आहे, कॅरोलस लिनियस. मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. इनिशियली इट वॉज हिज मेथड ऑफ क्लासिफिकेशन दॅट वॉज यूज बाय ऑल. म्हणजे काय केलेलं आहे, आत्तापर्यंत जे पद्धत वापरली जाते ती आता याच पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने काय केलं, प्रथम वनस्पतीचं शास्त्रीय वर्गीकरण केलं. टेक अराउंड थ्रू अ गार्डन ऑर इन युअर सराउंडिंग अँड लिस्ट द प्लांट्स दॅट यू सीन. ड्रॉ देअर पिक्चर्स अँड वेल. ड्रॉ अ टेबल ॲज शोन बिलो अँड कम्प्लीट इट ऑन द बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन यू गॅदर. डिस्कस इट इन द क्लास. आता या ठिकाणी एक क्लासिफिकेशन दिलेलं आहे आणि यामध्ये नेम ऑफ द प्लांट, एक एक्झाम्पल दिलेलं आहे, रोज. तर या रोजविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे वेअर डज द प्लांट ऑकर ग्रो, म्हणजे हे कुठे आढळतात, कुठे वाढतात. रोज कुठे वाढतात, तर रोज कुठे वाढणार, जमिनीवर. त्यानंतर नेचर ऑफ द स्टेम, सर्कम्फरन्स, कलर, बार्क, हार्ड अँड सॉफ्ट. म्हणजे त्याचं जे स्टेम आहे, म्हणजे खोड आहे, ते कसं आहे, सर्कम्फरन्स, त्याला घेर आहे का, त्याचा रंग कसा आहे, त्याची साल कशी आहे, ते कठीण आहे का, सॉफ्ट आहे. त्यानंतर हाईट, ते उंच आहे, शॉर्ट आहे का, मीडियम आहे की व्हेरी टॉल आहे, उंच आहे. त्यानंतर ब्रँचेस, नेचर, नंबर एक्सेट्रा, ते त्याची ज्या फांद्या आहेत त्या कशा स्वरूपाच्या आहेत, त्यांची संख्या किती आहे. लीव्ज, त्या लीव्जचा कलर, त्याचा शेप, त्याचं जी कडा आहे ती कशी आहे. फ्लावर्स, फ्लावरचा कलर, फ्रॅग्रन्स, शेप एक्सेट्रा, रंग, वास आणि आकार कसा आहे. नेचर ऑफ द फ्रूट, त्या फ्रूटचा कलर कसा आहे, त्याचा शेप कसा आहे, ते कठीण आहे का मऊ आहे. नंतर त्याचा उपयोग. असं तुम्हाला रोजचं लिहायचं आहे. रोजचं लिहिल्यानंतर तुम्हाला जे आजूबाजूला ज्या वनस्पती आहेत, जे प्लांट आहेत, त्याचं तुम्ही लिहू शकता. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण. एवढ्या ज्या लाखो वनस्पती आहेत त्या आपल्याला वर्गीकरणामध्ये कोणत्या टाईपमध्ये येतात ते बघायचं आहे. We can easily notice the differences in the shape and height of the plants in our surrounding. म्हणजे सभोवतालच्या वनस्पतींचा जो आकार आहे, उंची आहे, याच्यामध्ये जो फरक आहे तो लगेच आपल्या लक्षात येतो. सर्व वनस्पती सारख्या आहेत का, सेम आहेत का, नाही. तर काही वनस्पती उंच आहेत, काही घेरेदार आहेत, काही छोट्या आहेत, काही बुटक्या आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी हे सराउंडिंगमध्ये आपल्याला हे प्लांट्स दिसतात. इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑन दिस ऑब्झर्वेशन. आणि मग त्या आधारे आपण काय करतो, वनस्पती सहज वर्गीकरण करतो. तर आता कॅन वी टेल, तर काय आहे, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन अ मँगो, बनियान अँड टॅमराइंड
ट्री. मँगो म्हणजे आंब्याचं, बनियान म्हणजे वडाचं आणि टॅमराईन म्हणजे चिंचेचं. या सर्वांमध्ये काय आहे? सिमिलॅरिटीज म्हणजे साम्य काय आहे? सिमिलॅरिटी म्हणजे साम्य काय आहे? तर हे सर्व कसे आहेत? उंच आहेत. सर्व कसे आहेत? उंच. मग आता फर्स्ट जो आहे ट्रीज, फर्स्ट पार्ट काय आहे? त्याचं जे वर्गीकरण केलेलं आहे ते पहिल्यांदा ट्रीजमध्ये केलेलं आहे, नंतर श्रबमध्ये, हर्बमध्ये आणि वाईन्समध्ये. तर फर्स्ट पार्ट आहे ट्रीज. सम प्लांट ग्रो टॉल, म्हणजे काही वनस्पती कशा वाढतात? उंच, टॉल. त्यानंतर देअर स्टेम ऑर ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग, म्हणजे त्यांचं जे खोड आहे ते कसं आहे? टणक आणि मजबूत. त्याचं जे स्टेम ते कसं आहे? टणक आणि मजबूत. दे हॅव ब्रँचेस ॲट सम हाईट अबाउट द ग्राउंड, म्हणजे त्यांच्या ज्या फांद्या आहेत त्या जमिनीपासून उंचीवर असतात. इथे जर आंब्याचं झाड बघितलं ते खाली असतात का फांद्या? नाही, तर त्या कशा असतात? उंचावर असतात. दे बिअर फ्लावर्स अँड फ्रूट फॉर मेनी इयर्स, म्हणजे या अनेक वर्ष. एकदा आपण आता आंबा लावला की तो आपल्याला काय करतो? अनेक वर्ष फळं देतो. म्हणून द बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स फॉर मेनी इयर्स, अनेक वर्ष आपल्याला फुलं आणि फळं देतात. तर अशा बऱ्याच वनस्पती आहेत की एकदा लावल्या की ती वर्षभर अनेक वर्ष आपल्याला काय करतात? फुलं आणि फळं देतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज, म्हणून यांना काय म्हणायचं? वृक्ष. त्याला काय म्हणायचं? वृक्ष. मग आता बनियान ट्री, टर्मराईन, नंतर मँगो, नंतर अजून काय आहे? कोकोनट, नीम ट्री. तर असे बरेच उंच उंच जे वृक्ष आहे त्याला काय म्हणतो आपण? ट्रीज. ट्रीज आर टॉल, म्हणजे उंच असतात. नंतर बिग. बिग म्हणजे काय? मोठे असतात, आकाराने कसे असतात ते? मोठे. पेरेनियल. पेरेनियल म्हणजे बहुवार्षिक. दे लाईव्ह फॉर मेनी इयर्स, म्हणजे ते अनेक वर्ष जगतात. पेरेनियल म्हणजे काय? ते अनेक वर्ष जगतात. हा झाला ट्रीजचा भाग. त्यानंतर सेकंड आहे व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन द हिबिस्कस, ओलिएंडर अँड लँटाना. हिबिस्कस म्हणजे तुम्हाला माहिती आहे जास्वंद, ओलिएंडर म्हणजे कण्हेर आणि लँटाना म्हणजे घाणेरी. गावाकडे तुम्हाला जास्त दिसतील. तर आता सेकंड टाईप आहे श्रब्स. सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड, काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात. या श्रब कसे असतात? जमिनीलगत वाढतात. तुम्ही हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं झाड बघितलेलं आहे, आपल्या शाळेमध्ये पण आहे. तर ते कसं वाढतं? जमिनीलगत. दे गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड, त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या जमिनीलगत अनेक प्रकारे अशा फुटलेल्या आहेत. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज, ते कसे असतात? वृक्षाच्या तुलनेने, ट्रीजच्या तुलनेने कसे असतात? ते उंची आणि आकाराने लहान असतात. उंची आणि आकाराने कसे असतात? लहान. बट दे हॅव थिक अँड हार्ड स्टेम, पण त्यांचं जे खोड असतं ते जाड आणि कठीण असतं, टणक असतं. द ओलिएंडर, हिबिस्कस, लँटॅना, कोरंटी अँड रोज आर श्रब दॅट मे ग्रो अप टू 2 to 3 मीटर्स, म्हणजे 2 ते 3 मीटर यांची काय असते? उंची असते. 2 ते 3 मीटरपर्यंत यांची काय असते? उंची. म्हणून यांना काय म्हणायचं? श्रब्स. जे दिलेले आहेत कण्हेर, जास्वंदी, घाणेरी, कोरंटी आणि गुलाब, हे यांना काय म्हणायचं? श्रब. म्हणजे अशा उंचीपर्यंत. लेमन आहे, म्हणजे लिंबूचं झाड आहे, संत्रीचं झाड आहे, सफरचंदचं झाड आहे, हे सर्व काय आहे? कशामध्ये येतात? श्रबमध्ये. नेक्स्ट आहे हर्ब्स, म्हणजे झुडूप. श्रब म्हणजे झुडूप, हर्ब म्हणजे रोपटे, छोटी रोपटी. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन द फेनिग्रीक. फेनिग्रीक म्हणजे काय? तर मेथीची भाजी जी असते ती फेनिग्रीक.
अँड पेरीविंकल प्लांट. पेरीविंकल म्हणजे सदाफुली. सदाफुलीचं जो प्लांट आहे, हे दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे का? तर दोघी उंचीने सारखे असतात, जवळजवळ सारखे असतात. मग आता रोपट्याचा अर्थ काय? हर्ब्स ग्रो 1 to 1.5 मीटर, म्हणजे 1 ते 1.5 मीटर त्यांची काय असते? उंची असते. The stems of herbs are green and quite flexible as compared to those of trees and bushes. म्हणजे रोपट्याची जी खोडं आहे ती वृक्ष आणि झुडपांच्या तुलनेने अतिशय लवचिक आणि हिरवी असतात. त्याचं जे स्टेम असतं ते कसं असतं? लवचिक. आता मेथीची भाजी बघितलेली आहे, त्याचं जे स्टेम आहे ते कसं असतं? लवचिक असतं आणि हिरवं असतं. हर्ब्स मे लाईव्ह फॉर ए फ्यू मंथ और अप टू 2 years. हे जास्तीत जास्त किती वर्ष जगतात? हे काही महिने ते 2 वर्ष एवढ्यापर्यंत ते जगतात. नंतर ते आपण काढून फेकून देतो. अकॉर्डिंग टू साईज अँड हाईट्स ऑफ देअर स्टेम, प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. म्हणजे त्याच्या कशावरनं? खोडाच्या आकारावरनं आणि उंचीवरनं याचे 3 पार्ट पडलेले जे बघितले आपण. ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. ट्रीज म्हणजे वृक्ष, श्रब म्हणजे झुडूप आणि हर्ब म्हणजे रोपटी. आणि अजून एक पार्ट आहे त्याचा. यू हॅव सीन वाईन्स लाईक द पम्पकिन. पम्पकिन म्हणजे काय? भोपळा. त्यानंतर कॅन बी रेल रोड क्रीपर, कावेली, वॉटरमेलन और द ग्रेप वाईन. हाऊ डू दे ग्रो? तर हे जे आहेत भोपळा, कलिंगड, गारवेल, कावळी, द्राक्ष, हे जे आहे ते कशाच्या आधाराने वाढतात? म्हणजे ह्या ज्या वेली आहेत त्याला काय म्हणतो आपण? वेली. जर तुम्ही निरीक्षण केलं या काय असतात? वेली. द्राक्षांच्या वेली असतात. तर ह्या कशाने वाढतात? तर आधाराने वाढतात. जर आधार असेल तर ते आधाराने काय होतात? आपण त्या ठिकाणी बघा कारली, दोडकी यांचं काय करतो? मंडप घालतो. आणि मंडप घातल्यानंतर त्या आधाराने त्या वनस्पती काय होत जातात? वाढत जातात. आणि म्हणून त्या जे वाईन्स आहेत त्या कशा असतात बघू आता आपण. सम वाईन्स नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोविंग. म्हणजे काही वेळी वाढवण्यासाठी काय करतात? आधाराची मदत घेतात. वाढण्यासाठी काय करतात? त्याला काय लागतो? सपोर्ट लागतो. म्हणजे काय लागतं? कसली मदत घेतात ते? तर आधाराची. व्हाईल सम अदर स्प्रेड ऑन द ग्राउंड. काही काय करतात? जमिनीलगत वाढतात. म्हणजे बघा कलिंगड असेल ते काय वरती राहील का? नाही. मग ते कुठे वाढतं? जमिनीलगत वाढतं. नंतर एक पम्पकिन आहे, म्हणजे मोठा लाल भोपळा असतो बघा, तो सुद्धा काय होतो? जमिनीलगतच वाढतो. क्लाइंबर्स लाईक द मनी प्लांट हॅव एरियल रूट. मनी प्लांट जे सारखे जी वेली असतात त्यांना काय असतात? तणाव असतात. तणाव म्हणजे काय? असे स्प्रिंगसारखे बघा ते दिलेले आहे. स्प्रिंगसारखे हा जो भाग आहे याला काय म्हणतात? तणाव. एरियल. याला काय म्हणतात? एरियल. आणि ते सपोर्ट घेऊन काय होतात? ते पुढे वाढत जातात. हॅव यू सीन द कुकुंबर टेंड्रिल्स दॅट लुक लाईक अ स्प्रिंग. म्हणजे काकडीचा जो वेल आहे तो कसा दिसतो? स्प्रिंगसारख्या धाग्यासारखे ते असतात. कुकुंबर म्हणजे काकडी. काकडीचं काय आहे? तो वेल आहे तो कसा असतो? स्प्रिंगसारखा. तर ती स्प्रिंग असते बघा, त्या स्प्रिंगसारखा त्याचा आकार असतो. ऑफ व्हॉट यूज कुड दे बी टच द स्टेम ऑफ एनी वाईन्स व्हॉट डू यू फील. तर त्यांचा काय उपयोग होतो? ते जे टेंड्रिल असतात त्यांचा काय उपयोग होतो? तर वेलीच्या खोडाला हात लावून पहा तर आपल्याला काय जाणवतं? काय जाणवतं आपल्याला? तिथे सॉफ्ट असे आपल्या हाताला ते लागतात. द स्टेम ऑफ द क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल, सॉफ्ट अँड ग्रीन. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ ए सपोर्ट. म्हणजे वेलीचं जे खोड आहे हे अतिशय लवचिक, मऊ आणि हिरवं असतं. त्यामुळे त्याला आधाराची आवश्यकता असते आणि मग ते त्याच्या सहाय्याने त्यांची काय होते? वाढ झपाट्याने होते. आधार जर मिळाला तर ते पटापट काय होतात? वाढत जातात. आणि आधार नाही मिळाला तर ते जास्त प्रमाणात वाढू शकत नाही. तर अशा प्रकारे हे साईज आणि हाईटवरून हे 3 प्रकार पडलेले आहेत. ट्रीज, श्रब अँड हर्ब्स. आणि हा चौथा पण एक प्रकार आहे वाईन्स म्हणजे वेली.
अशा प्रकारे आपण काही प्लांटचे काय केलेले आहे, वर्गीकरण केलेले आहे. पुढचा जो पार्ट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.